सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रबोधन कला मंच पाली विभाग सहर्ष सादर करीत आहे ढिंचाक महाराजो, ढिंचाक महाराजो, ढिंचाक महाराजो। लेखक आणि दिग्दर्शक जयकर गायकवाड, नेपथ्य सूर्यकांत भोसले, वेशभूषा रवींद्र बाराटे, ध्वनिमुद्रण व प्रकाश योजना मुकेश कांबळे, भूमिका आणि कलाबंक महाराजांच्या भूमिकेमध्ये जयकर गायकवाड, शिष्य आणि शिष्याच्या भूमिकेमध्ये मिलिंद वाघमारे आणि पल्लवी नखाते, पाटलाच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत भोसले, जग्गा डाकू, रवींद्र बाराटे, प्रियकर भगवान कांबळे, प्रियसी अर्चना दळवी, भिक्षू सुरेश बुचुंडे व बाबासाहेब मोरे, भक्तगण सागर गायकवाड, संगीता हनवटे, भीमराव कांबळे, प्रकाश कांबळे, स्नेहा भिंके, सूर्यकांत गायकवाड सादर करीत आहोत लघुनाट्य ढिंचाक महाराजो, ढिंचाक महाराजो, ढिंचाक महाराजो। अरे आपण संन्यासी असलो म्हणून असं किती दिवस दोघांनीच नाचायचं रे? जीवनामध्ये थोडासा रोमांस पाहिजे रे, रोमांस। हो महाराज, हो काहीतरी कर शिष्या, काहीतरी कर। एकच मिनिट महाराज थांबा। संन्यासी झालो म्हणजे काय झालं? जीवनामध्ये काही रोमांस नावाची चीज आहे की नाही? आता माणूस म्हणल्यास काही भावना आहेत की नाही? छम 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाण, दिल कमान मारिती चक्रा, तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा, 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 चक्रा। शांताबाई, 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 अगं शांताबाई। मी जाणतो तुझी समस्या, काळजी करू नको। येणाऱ्या शुक्रवारी भर दुपारी एकटीच ये पोरी, प्रसाद घे आणि येता जा घरी।
हरि ओम. प्रणाम महाराज. हरि ओम. बोल बालका, काय तुझी समस्या? महाराज खूप अभ्यास करतोय, खूप कष्ट करतोय, पण परीक्षेत काय पास होत नाही महाराज. काहीतरी करा महाराज, काहीतरी करा. हरि ओम. शिष्य, बोला महाराज. खूप कष्ट करतोय, खूप मेहनत घेतोय, पण पास होत नाही. This is the problem of government policy. Today, बालका, तू परीक्षा पास होशील, परंतु खर्च करावा लागेल. महाराज शिष्य, या बँकेमध्ये खातं जमा करतात. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. एक्सक्यूज मी महाराज. बोल बालिके. काय करू महाराज, मला काही चांगला बॉयफ्रेंडच भेटत नाही. बालिके, तुला कसा बॉयफ्रेंड पाहिजे? मला का नाही जाहिरीसारखा बॉयफ्रेंड पाहिजे महाराज. त्यांनी मला रोज शॉपिंगला नेलं पाहिजे, त्यांनी मला सिनेमा दाखवला पाहिजे, त्यांनी माझ्यावर खर्च केला पाहिजे. ठीक आहे बालिके, सर्व पोरं पोरीवरती खर्च करतातच. तुला असाही बॉयफ्रेंड भेटून जाईल. शिष्य, बोला महाराज. हिचा व्हॉट्सअप नंबर लिहून घे. सांगा नंबर सांगा. हा हाय पाठवतो. हाय. हरि ओम. हा माझा नवरा. हा दारू पितो महाराज. अच्छा, किती मस्त मला वाचवा महाराज. ठीक आहे बालिके. मी ह्याच्या म्हणजे पूर्ण संसाराला कंटाळली आहे महाराज. ठीक आहे बालिके, काळजी करू नको. काहीतरी उपाय सुचवा महाराज. नक्कीच उपाय आहे. प्रसाद घे आणि याला 2 टायमाच्या जेवणामध्ये घालून वाढ. नक्कीच तो दारू सोडेल, काळजी करू नको. आणि हा दारू पिला की याला सोबत घेऊन ये. हरि ओम. अरे देवा. हरि ओम. बाया हरि ओम. रांगडे पाटील म्हणतात मला. आम्ही यावं का महाराज? या पाटील या. नमस्कार करतो, नमस्कार करतो. हरि ओम. काय समस्या काढली पाटील यावे? अहो समस्या कसली आली? अहो नेहमीचीच आमची समस्या. आता मला तुम्ही सांगा, आज पावतर सारं काही तुमच्या आशीर्वादानं सगळं काही ठीक चाललंय. अहो तेव्हा आता म्या म्हणतो की म्या पोराचं लगीन, एकदा का त्या पोराचं लगीन झालं तो त्याची काम करायला मोकळा आणि आम्ही हरी हरी करायला मोकळे. कसं? हरि ओम. बरोबर आहे पाटील. होईल. तुमच्या होईल ना? इच्छेनुसार तुमच्या पोराचंही लग्न सुखात होईल. मग तर झालं तर म्हणजे चिंताच मिटली म्हणायची. धन्यवाद.
बरं काही होय होय महाराज ते कसं सोडून चालेल हे घ्या. ओम ह्रीम 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 ह्रीम. हरि ओम. शिष्या पाटील आपला नेहमीचा ग्राहक आहे. याच्या पोराच्या लग्नात विघ्न आलं तर आपला मानधन चांगलाच होईल. खरंय महाराज खरंय. पण महाराज याचा पोरगा ते पोरगीला बघलं मी एकदा. याच्यामध्ये आपल्या बगीच्यात काय गुटर करू लागली. मी फार लपशीचा व्हिडिओ करून घेतलाय. अरे ओ शिष्या बोला. ये तो सोने पे सुहागा हो गया. मग तर झालं. तू फक्त त्यांच्यावर लक्ष ठेव. काळजी करू नको. जोपर्यंत लोकांच्या जीवनामध्ये समस्या आहे तोपर्यंत आपल्यासारखे महाराज आहेत. ध्यान ठेव पाटलाच्या पोरावर जरा. ओके महाराज ठीक आहे. मग कुठं काय गुडरगू करतोय ते. हरि ओ हरि ओ हरि ओ. कधी विचारणार आहे तू तुझ्या बाबांना आपल्या लग्नाविषयी? अगं हो माझी किती काय करते. अगं आता तरी कुठे आपण भेटतोय एकमेकांना. आता तरी कुठे आपल्या प्रेमाला भर येतोय. जरा फुलू दे याला. नको नको असं लपून छपून भेटायला मला भीती वाटते. तू आजच्याच तुझ्या बाबांना विचारून घे. बरं ठीक आहे मी आजच विचारतो. खुश. बाबा बाबा काय बळा मला तुम्हाला एक आज आनंदाची बातमी सांगायची. आनंदाची बातमी? हो. कोणती पोरा? तुम्ही म्हणत होतात ना खूप दिवस झाले की घरी एक सुनान 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 म्हणून. पर काय घोटाळा बिटाळा तर केला नाही ना? नाही बाबा मला एक छान मुलगी पसंत आली आहे. अरे वा 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 ही तर आनंदाचीच गोष्ट आहे. हो. पण मला सांग अरे त्या पोरीचं कुळ गोत्र खानदान वगैरे काही पाहिले का नाही? अरे कुंडली पाहिली का नाही त्या पोरीची? कुंडली? अरे बघ काय बाबा अहो आजच्या जमान्यात कोण कुंडली पाहत? कोणीच नाही. अरे बाबा ती कुंडली मला महाराजांना दाखवायची आहे. म्हणजे बघूया ते महाराज काय सांगतात. हे लग्न जमतंय का नाही जमत कळलं का? जा. ठीक आहे बाबा पण मी सांगतो लग्न करणार
तर तिच्याशीच. अरे बघू रे पुढचं पुढं लग्न करू. ठीक आहे बाबा. अरे पण तू जा आणि तात्काळ लगेच फोटो आणि जन्मकुंडली घेऊन ये. पण या आजकालची पोरं सगळं करून सवरून बसायचं आणि मग बापाच्या नावावर खापर पडायचं. बघू फोटो आणि तिचा जन्मकुंडली लागली चाला. हो. बघू. फोटो तर पोरगी एकदम झकास आहे. हो. पण ही जन्मकुंडली काय सांगते ते तरी बघू. मी असं करतो, महाराजाकडे जातो आणि ही जन्मकुंडली दाखवतो. कळलं का? ठीक आहे बाबा. मी पुन्हा एकदा सांगतो, लग्न करणार तर तिच्याशीच, कारण माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. अरे होय पोरा, तुझं लय जीवापाड प्रेम आहे, मला ठाव आहे. नाही बाबा. बघू. नाही बाबा. मी पहिलं महाराजांना दाखवतो ते सांगतो, म्हणले मी हो. लग्न करणार तर तिच्याशीच. अरे हो नाही बघू. बाबा. महाराज या बघा मी. हरि ओ नमस्कार करतो महाराज. हरि ओ. महाराज तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्या पोरीचा फोटो आणि जन्मकुंडली ती आणली आहे. तेव्हा सांगा बघू, माझ्या पोरीचं आणि या पोराचं लग्न जमेल का नाही ते? महाराज महाराज जरा बघू. हरि ओ. पाटील बोला. ही कुंडली तुमच्या पोरीच्या कुंडली सोबत अजिबात जुळत नाहीये. हो, असं काय म्हणता महाराज? नाही. अहो या मुलीची कुंडली तुमच्या मुलाच्या कुंडली बरोबर जुळत नाही. अहो, हे लग्न होणे शक्य नाहीये. अहो पण ह्याला काहीतरी उपाय असेल का नाही महाराज? अहो काहीतरी उपाय सांगा महाराज यावर. पाटील हा विधीचा विधान आहे. ग्रह नक्षत्राचा खेळ आहे. यावरती उपाय इतका सोपा नसतो. ही भाषा तुम्हाला समजणार नाही सामान्य जनाला. काय करायचं? जा आणि मुलाला समजावून सांगा दुसरी मुलगी बघायला. अहो अहो हे कसं शक्य आहे? आणि हे मुलगा ऐकेल का माझं तो? पाटील तुम्ही त्या मुलाचे बाप आहात हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. बरं आठवण करून दे. हरि ओ. काय करावं? महाराजांनी तर सांगितलंय की हे लग्न जमत नाही. आता त्या पोराला कसं समजून सांगावं एकच चिंता राहून राहिली. बघूया तरी पोराला. अरे पोरा, अरे इकडे इकडे ये बाबा ये. हे बघ, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. काय बाबा? काय? मी तुला सांग की आजपर्यंत म्या तुला काही मागितलं का? नाही. नाही ना मागितलं ना. तेव्हा तू जी पसंत केलेली पोरगी आहे की नाही, अरे त्या पोरीच्या पत्रिकेमध्ये दोष आहे, दोष असं महाराजांनी सांगितलंय. आणि तेव्हा या मुली त्यांना सोडून दे. अरे अशा 56 मुली आपण. नाही बाबा, जमणार नाही. मी अरे लग्न करणार तर तिच्याशीच. अरे असं काय करतो नाही पोरा? बाबा. अरे समजा उद्या माझं काय? तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. अरे उद्या काय? लग्न करणार तर तिच्याशीच. अरे उद्या नाही बाबा. अरे उद्या काय कमी जास्त झालं तर कोण निस्तरायचं? ही असली पोरं. हे? काय? महाराज महाराज. हरि ओ. अहो महाराज, अहो ते पोरग काय केलं ते ऐकनाच. अहो ते काय म्हणते की लग्न करील तर मी त्याच मुलीचे लग्न करील, नाही तर नाही. आता मला तुम्ही सांगा की या मुलीला म्हणजे कसं हे करावं हे मला काही सुचत नाही. तुम्हीच सांगा आता काय करायचं. हरि ओ. पाटील प्रकरण हाताबाहेर गेलेलं दिसतंय. हाताबाहेर गेलं? होय. मला तर समजलंच नाही देवा. मग आता काय करायचं म्हणतो महाराज? आता ह्याच्यावर काय उपाय काय सांगा. पाटील
या पोरीचा पाठीमागच्या जन्मात नक्कीच काहीतरी पापाचा हिशोब आहे. होय. आता यावरती एकच उपाय आहे. कोणता महाराज उपाय? त्या पोरीचा खून. काय खून? अहो कसं शक्य आहे? अहो मी त्या पुरीचा खून कसा करू? हे शक्य नाही, मला हे नाही जमणार महाराज. हे मला अजिबात जमणार नाही. दुसरं काय ते सांगा मला महाराज बाबा. पाटील, तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त पैसा मोजा. अहो पैसेच काय महाराज, वाटेल तेवढे पैसे मी खर्च करायला तयार आहे, पण हे लग्न काही केल्या होता कामा नाही. अरे ओ पाटील, पैसा दिल्यानंतर वाटेल ते काम करणारी लोक भरपूर आहेत. असं तुम्ही त्याची काळजी करू नका. बरं. शिष्या, महाराज जग्गाला बोलून आण. आलो. हरि ओ बोला महाराज, काय काम काढलं? जग्गा, त्या पाटलाची पोरगी पाटलाच्या जीवनात खूप विघ्न आणते. हा घे पोरीचा फोटो आणि या पोरीला उद्याचा सूर्य दिसता कामा नये. उद्याचा सूर्य काय, रात्रीचा चंद्र सुद्धा तिला पाहू देणार नाही. आजपर्यंत या जगाचा वार खाली गेला नाही. जग्गा म्हणतात मला. पण महाराज, रोकडा. पाटील, होय महाराज. हरि ओ हरि ओ
माझी सुपारी घेतलेली आहे आणि जो कोणी माझ्या आडवा येईल त्याला आम्ही सोडणार नाही. अरे भल्या माणसा, एखाद्याचा जीव घेणे फार सोपी आहे, परंतु एखाद्याला जीवदान देणे अतिशय कठीण आहे. तुला जर तुझ्या ताकदीवर इतका उदार असेल तर तू एखाद्याचा जीव वाचवून टाकतो. हे पाप करू नको. या पापापासून तुझी कधीही सुटका होणार नाही. तथागत बुद्धाने सुचवले, ना अंत लिखे न पब्बतानम विवरम भविष्य विद्यति तो जगति बदलतो बुद्धं शरणं गच्छामि. ना अंतरिक्षात, ना समुद्राच्या तळाशी, ना पर्वताच्या विवरांमध्ये, गुहेमध्ये कुठेही गेला तरी या जगामध्ये अशी कोणतीच जागा नाही तुला त्या पाप कर्मापासून मुक्त करण्याची. म्हणून हे पाप कर्म सोडून क्षमा करा भंते, माफ करा मला. भंते, मला माफ करा. माझ्या हातून आजपर्यंत खूप पाप केलं. मी अनेकांच्या या ठिकाणी मारहाण केलेली आहे. अनेकांचा अपराधी आहे भंते. भंते, तुम्ही आज जर नसता तर माझ्या हातून खूप मोठा अनर्थ घडला असता, खूप मोठं पाप घडलं असतं. भंते, मला आजपर्यंत जनावरासारखं वागत होत. आज मला खरा मानवाचा धर्म कळाला. भंते, मला उपदेश करा. भंते, माफ करा. भंते, मला क्षमा करा. तुला जर खरोखर पश्चाताप झाला असेल तर तू यापुढे कोणतीही हिंसा करणार नाही. प्रतिज्ञा कर असं वचन आणि लोकांच्या धन्यवाद. पण तुम्हाला एक सांग, तुला या मुलीला मारण्याची सुपारी दिली कुणी? अरे त्या महाराजानं. काय? अरे होय होय, त्या महाराजानं. आणि त्या पाटलानं, म्हणजे माझ्या बापानी. होय होय, त्या पाटलानं. चला दंडाकडे. चल चल. आतापर्यंत काम तमाम झालं असेल. अहो, कसला खतरनाक आहे तो डाकू. बाबा बाबा, त्याचा वार म्हणे कधी गेला नाही. नक्कीच त्याने आता माझ्या पोराला दुसरी मुलगी बघायला काय हरकत नाही बाबा. बघूया काय होतंय पुढं. बाबा, बाबा. काय रे पोरा, तुम्ही माझं लग्न मोडण्यासाठी या मुलीला मारण्याची सुपारी दिली? अरे पोरा मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलं पोरा. हे अरे त्या महाराजांनी सांगितलं म्हणून. मला लाज वाटते तुम्हाला बाप म्हणण्याची. अरे पोरा, अरे माझं काय चुकलं. अरे त्या महाराजांनी सांगितलं म्हणून मी हे सगळं केलं. काय लावलंय महाराज महाराज महाराज? तुम्हाला माहिती आहे त्या महाराज काय करतो? काय करतो? त्या महाराजाचे कुकर्म काय काय जरा मी दाखवतो. चल चल तुला. हो, मन करे से कोई वायल, तेरी आज्ञा का यो काजल, मन करे से कोई घायल, तू सहज सहज पाधर के मेरा दिल धड़कावे पायल, ओ मन पल 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 पायल तेरी तड़पावे से, तेरा रूप जिगर में लड़के आग लगावे से। अरे हा तर महाराज बोलू झाला. हो आहे तो बंधू. नाही थांबा, आत्ताच्या आत्ता मी गावात जातो आणि गावकऱ्यांना घेऊन येतो. नाही त्या महाराजाचा
सांग रे सांग. धर्माच्या नावावर आमची फसवणूक करतोस का करतोस ही फसवणूक? अरे, असं असो. समाजाला न्याय म्हणतो. सगळं कसं मारून सगळं सांगतो. मी पण एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला मुलगा. चांगलं शिकावं, नोकरी करावी आणि कुशल मार्गाने आपली उपजीविका करावी म्हणून मी खूप शिक्षण घेतलं. MA PhD झालं. पण ही तुमची व्यवस्था, ही व्यवस्था खऱ्याला न्याय देणारी नाही. इथे कष्ट करणाऱ्याची किंमत केली जात नाही. ही दुनिया आईन खाऊला प्रणाम करते आणि कष्टकऱ्यांना पायी तुडवते. मी खूप अपेक्षेने शिकलो, MA केलं, PhD केली, नोकरीसाठी दारोदार भीक मागितली. पण या लोकांनी मला नोकरी देऊन जीवन जगू दिलं नाही. निराश होऊन मी एका आश्रमामध्ये गेलो. तिथं बघितलं की धनाढ्य लोक, करोडपती लोक अशा महाराजाच्या पुढं आपली सगळी संपत्ती लुटतात. त्याच्या पायावरती डोकं ठेवतात, लोळून घेतात. देवाच्या आणि धर्माच्या नावावर या देशामध्ये करोडोची उलाढाल केली जाते. पण तरुणांना काम देऊन त्यांना स्वाभिमानी करण्याचा प्रयत्न केला जात नाही. मग लोक पैशासाठी वाटेल ते काम करतात. भ्रष्टाचार असेल, गुंडेगिरी असेल, हे सर्व प्रकार या धनदांडक्याचा खेळ आहे. जाणून बुजून केलेलं काम. म्हणून मी ठरवलं की आतापासून कष्ट नाही करायचे. आपण हे असाच ढोंगी महाराज व्हायचे. आणि म्हणून मी हे सगळं करतो. अरे हा खोटं बोलतोय. हा महाराज खोटं बोलतोय. अरे महाराज तुझ्यामुळं तर मी सोन्यासारख्या पोरीला मारा निघालो. मारा ह्याला रे. हा खोटं बोलतोय. ही सगळी चूक या महाराजाची दाखवून चालणार नाही. त्यामध्ये आपली पण चूक आहे. तो येत नाही घरी आपली फसवणूक करायला. आपण जातो त्याच्याकडे आणि आपली फसवणूक करून घेतो आणि यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जातात. हे सगळं होतं कारण अजून आपल्याला खरा धर्म समजलेला नाही, खऱ्या धर्माचं आचरण झालेलं नाही. बरं झालं त्या ठिकाणी मला वाचवण्यासाठी भंते आले आणि हा सारा अनर्थ टळला. हे सगळं थांबवायचं असेल, त्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला खरा धर्म कळायला पाहिजे, खऱ्या धर्माचं आचरण झालं पाहिजे. चला तर खरा धर्म समजावून घेऊया, खऱ्या धर्माचे आचरण करूया. आपल्याला ते भंतेच सांगू शकतील खरा धर्म. चला तर मग आम्हाला खरा धर्म समजलेला नाही. आम्हाला खरा धर्म समजावून सांगा. या
बसा. मला तुमची समस्या लक्षात आलेली आहे. आजपासून 2500 वर्षापूर्वी सुद्धा तथागत बुद्धांना हेच लक्षात आलं होतं की या समाजामध्ये सामान्य माणसाची फसवणूक होत आहे. देव, धर्म, जात, पात, नक्षत्र, कुंडली, आत्मा यांच्या गर्तेत सामान्य माणसाला गुंतून एक विशिष्ट समाज त्याचा गैरफायदा घेतो आणि बहुजनांना दुःखामध्ये लोटतो. म्हणून यावर उपाय म्हणून तथागतांनी एका नवीन धर्माचा, नवीन मार्गाचा शोध लावला. तो धम्म, तोच मार्ग दुःखमुक्तीचा मार्ग आहे, सर्वांच्या कल्याणकारी मार्ग आहे. आणि तो मार्ग, त्या संपूर्ण मार्गाचा सार फक्त 2 गाथांमध्ये आहे. सब पापस्य अकरणम कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनम एतम बुद्धान. अर्थात जर बुद्धाच्या सर्व पाप कर्मापासून दूर प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला कुशल कर्माचा, पंचशीलाचं काटेकोरपणे पालन, आपल्या चित्ताचं तर सर्वांनी पंचशील ग्रहण करू. हाच बुद्धाचा धम्म आहे, हाच बुद्धाचा मार्ग आहे. आता याचा चित्ताचे शुद्धीकरण करणे तर आपण संयम अदीनादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु.